केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिकमधला आत्ता 13 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघतोय आता. तर याच्यामध्ये बघा गिवन काय दिले बघा. गिवनमध्ये 2 टर्म ह्या मासवाल्या कधी पण शोधायच्या. बघा बरं, W1 दिला आहे तुम्हाला 20 ग्रॅम दिला आहे, हा कधी पण जास्त असतो. W2 किती दिला आहे बघा बरं, 2 ग्रॅम दिला आहे. आणि वॉटर बॉईल सॅट, आता वॉटर बॉईल सॅट असं म्हटलं नाही त्यांनी, काय म्हटले, सोल्युशन कंटेनिंग 2 ग्रॅम ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. म्हणजे त्या सोल्युशनमध्ये 2 ग्रॅम सोल्यूट टाकल्यानंतर ते सोल्युशन कितीला बॉईल होईल, तर एवढ्याला बॉईल होईल म्हणून सांगितलं आहे. तिथं कन्फ्यूज होऊ नका. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट 3 दाखवतो, तर 373.52ला ते बॉईल होते. आता अनेक समजून घ्या की तुम्हाला वॉटरचा बॉइलिंग पॉईंट माहीत पाहिजे. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस सगळ्यांना माहिती आहे. पण याच्यामध्ये जर 273 ॲड केलं तर आपल्याला काय होणं मिळणार आहे, ते केल्विनमध्ये मिळणार आहे. पण कधी पण लक्षात ठेवा, ॲटलिस्ट या इलेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट किंवा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटसाठी एक्झॅक्ट व्हॅल्यू ही आहे 273.15. ही वापरा, 0.15 तुम्ही निग्लेक्ट करू नका. मग ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर किती होते बघा, 373.15 केल्विनला पाणी उकळतं आहे. मग पाण्याचा जो काय बॉइलिंग पॉईंट आहे तो किती होतो आहे, 373.15 केल्विन. हा दोनदा डिफरन्स बघा बरं किती काढायचा, कसं आहे, 373.52 वजा 373.15 किती येणार आहे. मग 52मधून 0.15 वजा करायचं आहे. तर 12तनं 5 गेले, 7 आले. परत 4तनं 1 गेला, 3 आले. पॉईंट किती आला, 0.37. 0.37 काय आहे, तर तुमचा डेल्टा TB मिळाला तुम्हाला. डेल्टा TB तुमच्या समोर आहे. आता KB त्यांनी दिला आहे बघा, किती दिला आहे KB, तर 0.52 केल्विन kg पर मोल. हा कोण आहे, तर KB आहे. पण टू फाइंड, तर काय फाइंड आउट आपल्याला करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं आहे ते मोलिक्युलर वेट म्हणजे M2 = क्वेश्चन मार्क. परत फॉर्म्युला आधी वापरला तोच, M2 = काय बरं, KB × W2 × 1000 अपॉन डेल्टा TB × W1. आता कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करूया. M2 = KB बघा बरं किती आहे तुमचा, 0.52 × W2 किती आहे, 2 ग्रॅम 1000 अपॉन डेल्टा TB किती आहे बघा बरं, 0.37 × परत हे किती आहे, W1 किती आहे, 20. बघा बरं, आता काही गोष्टी आहेत त्या आपण थोडीशी कॅन्सल करू शकतो. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला. बघा बरं, 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येते, 52 / 0.37. हा एवढंच राहते ना. मग हा डिवायडेशन करायचं. मग बघा बरं, याचे कॅरेक्टरिस्टिक किती येतो, 1 येतो. 52चा शून्यमध्ये लॉग बघायचा. 52चा शून्यमध्ये लॉग येतो आहे 7160 प्लस मायनस करायचं आहे. याचा बार 1.37 आहे, 37 37चा किती आहे, 5682. तर 5682 हा काय आहे बघा बरं, ह्याचा 37चा लॉग आहे. वजाबाकी करायचे बरं का, भागाकार आहे. 10तनं 2 गेले 8, परत 15तनं 8 गेले 7, परत 10तनं 6 गेले 4, 6तनं 5 गेले 1. आता वजा अधिक 1, हा 1 आणि हा 1 किती आला, 2. याचा काय बघायचा, अँटीलॉग पाहिजे. 14चा 7 8मध्ये अँटीलॉग बघायचा. 14चा 7 8मध्ये अँटीलॉग, 14चा 7 आणि 8मध्ये किती आहे, तर 8मध्ये किती आहे, 3. 1406 अँटीलॉग बघितला. मग 1406 म्हणजे किती आला, 2 पॉईंट म्हणजे 140.6. 140.6 हे काय आला तुमचा M2 ग्रॅम पर मोल. थँक्यू.